आपण आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो। व्यासपीठावरती सर्व मान्यवर आहेत। अगदी पाऊस आल्यामुळं थोडा उशीर झाला तेव्हा आता भाषण या ठिकाणी होणार नाही, तर डायरेक्टली आपल्या शिल्पल्यांचा या ठिकाणी कलाकार संपन्न होईल, त्यांची कला संपन्न होईल। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहोत। आता तुम्हाला इथं बोलणं म्हणजे आम्ही बोलणं म्हणजे थोडं कंटाळवाणं वाटेल, मात्र तरी पण तुमचा उत्साह आणि ऊर्जा खूप मोठी आहे, त्यामुळं तुमचं सुद्धा अगदी ज्ञानगंगा इंग्लिश स्कूल किनगावच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। आणि महत्त्वाचं म्हणजे माझे मित्र संपतरावजी फड सर यांचं एक स्वप्न आहे, भगवत भाऊ आता विषय काय, त्यांची शाळा या ठिकाणी प्रगतीपथावर आहे। शाळेसाठी जे काही आता वैभव लागणार आहे ते आता आपल्या हातामध्ये आहे। आपण नूतन जिल्हा परिषद सदस्य आहोत। उंडरे भाऊ, बाळूभाऊ आणि किशोर बापू मुंडे साहेब, आपण सर्वांनी मिळून या शाळेसाठी जे जे लागेल ते द्यावं आणि सहकार्य करावं। आपल्याच भागाचा विकास करण्यासाठी ही माझी अर्थहाक आपल्या सर्वांना मी ऐकवतोय। त्याचं कारण असं आहे, कारण जेव्हा तुम्ही आम्हाला मनुष्यबळाचा वापर करून देताल तेव्हा ही शाळा नक्कीच महाराष्ट्राच्या मानपटलावर एक नंबरला रोशन झाल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द मी शिवव्याख्याते माननीय बाळूभाऊ केंद्रे आपल्या सर्वांना देतोय। नंतर मला तुम्ही बोला, कारण का, कारण जिद्द आहे मनामध्ये, प्रचंड ऊर्जा आहे आणि मेहनत आहे कार्य करण्याची, त्यामुळं आता आम्ही पेटलोय। आणि संपतरावजी फड सर यांचा निश्चय आहे, निश्चयाचे महामेरू आहेत। संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपण सर्वांनी निश्चयाचे काम करूया आणि प्रत्येक जणांनी या ठिकाणी सहकार्य करून या शाळेसाठी आपलं अमूल्य असं योगदान देऊया। यासाठी त्यांना माझ्या मनपूर्वक